केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत विद्यार्थी आंदोलनावर बोलणार असल्याची माहिती। विरोधकांनी यावर राजकारण करू नये, सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार असून गृहमंत्री निवेदन देताना विरोधकांनी व्यत्यय आणू नये, मंत्री किरण रिजिजू यांचं आवाहन। रांचीमध्ये भरती परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थी रस्त्यावर, बॅरिकेड्स पाडून विधानसभेकडे जाण्याचा प्रयत्न, विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज आणि पाण्याचा मारा। मध्य प्रदेशातील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचं वादग्रस्त विधान। इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करणाऱ्यांवर टीका करताना केलं वादग्रस्त विधान। मिश्रा यांच्या विधानामुळे राजकारण तापण्याची शक्यता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा। फुले, साठे, तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची केली मागणी। ज्या भेटीगाठी उघड होतात त्या कळतात, गुप्त होणाऱ्या भेटीगाठी कोणालाच कळत नाहीत। पवारांच्या खासदारांच्या मोदी भेटीवर माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाणांची सूचक टीका। पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे नसतात, ते देशाचे असतात, त्यामुळे त्यांना भेटण्यात काही वावगं नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अशा भेटीकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटत असतील तर आश्चर्य करण्यासारखं काही नाही, राऊतांची प्रतिक्रिया। पंतप्रधान संसदेत येत नसतील तर खासदारांनाच मोदींना भेटायला जावं लागणार, राऊतांचा टोला। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या वरळीत भाजपची तिरंगा रॅली। मुख्यमंत्र्यांसह भाजपचे वरिष्ठ नेतेही रॅलीत सहभागी। मराठा आरक्षणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता। मुंबई हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र गुगेंच्या बदलीची शिफारस। गुगेंच्या बदलीनं सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता। रायगडच्या शाळकरी मुलीच्या पत्रकार स्टाईलच्या रीलची प्रशासनानं घेतली दखल। मुलींनी गावातील खड्ड्यांची समस्या मांडली होती। प्रशासनाकडून तातडीनं रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू। मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा दोन्ही मार्गावरून स्थगित। चंदनवाडी आणि बालटाल मार्गावरील खराब झालेल्या भागाची दुरुस्ती सुरू। अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी।